राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। संगमेश्वरमध्ये गेले असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली। मधमाशांच्या हल्ल्यात अजित पवार यांच्या ताफ्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे। मधमाशांनी हल्ला केल्याने अचानक गोंधळ उडाला। तिथे असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवले। त्यामुळे अजित पवार हे मधमाशांच्या हल्ल्यातून बचावले। अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावर असताना संगमेश्वरमध्ये गेले होते। संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाड्याची ते पाहणी करीत होते। याचवेळी मधमाशांनी अचानक हल्ला केला अशी माहिती समोर येत आहे। या हल्ल्यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला। यात काही जण जखमी झाले आहेत। मधमाशांनी हल्ला केला तेव्हा अजित पवार यांच्या ताफ्यात अचानक गोंधळ उडाला। काहीने तोंडे झाकण्यासाठी उपरणे गमछा याचा वापर केला, तर काही जण तिथून दुसरीकडे पळून गेले। दरम्यान अजित पवार यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांना सुरक्षितपणे तिथून बाजूला नेत गाडीत बसवले। यामुळे या हल्ल्यातून अजित पवार पूर्णपणे बचावले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।